नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। हिवाळी अधिवेशन असो की पावसाळी अधिवेशन, कोणतं ना कोणतं तरी प्रकरण गाजतच। मागच्या हिवाळी अधिवेशनात बीड जिल्ह्यामधलं प्रकरण गाजलं आणि आताच्या पावसाळी अधिवेशनात देखील बीड जिल्ह्यातीलच प्रकरण गाजतंय। मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजलं होतं। तर आता याच बीड जिल्ह्यातल्या शहरातील प्रायव्हेट कोचिंग क्लासेस मधील लैंगिक छळाचं प्रकरण गाजतंय। आता फक्त फरक इतकाच आहे की मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये रडारवर होते सत्ताधारी पक्षातील आमदार धनंजय मुंडे आणि आताच्या पावसाळी अधिवेशनातील या प्रकरणात रडारवर आहेत विरोधी पक्षातील आमदार संदीप क्षीरसागर। जिल्हा एकच, या जिल्ह्यातले दोन प्रतिनिधी आणि याच दोन प्रतिनिधींच्या जवळचे निकटवर्तीय या दोन्हीही प्रकरणांमध्ये आरोपी आहेत। वाल्मिक कराड आणि त्याची टोळी म्हणजेच धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि या ठिकाणी विजय पवार प्रशांत खाटोकर म्हणजेच संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय, दोन्ही ठिकाणी जिल्हा बीडच। अधिवेशन सुरू झालं की गाजतं बीड जिल्ह्याचं नाव, की गाजतं बीड जिल्ह्यातलं प्रकरण। मागच्या वेळी संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं बीड जिल्हा गाजला आणि आता प्रायव्हेट कोचिंग क्लासेस मधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळामुळे बीड जिल्हाच गाजतोय। खरं तर या बीड जिल्ह्यातली ही प्रकरणं कुठे ना कुठेतरी राजकीय आश्रयदात्यांशी संबंधित निगडीत असल्याचं समोर आलंय। मागच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात आमदार संदीप क्षीरसागर यांनी आवाज उठवला आणि आताच्या प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात आमदार धनंजय मुंडे आवाज उठवतात। खरं तर आज अधिवेशनामध्ये या संपूर्ण प्रकरणावर हडपसरचे म्हणजे पुण्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांनी अधिवेशनात अध्यक्षांचं लक्ष वेधून घेतलं आणि या बीड शहरातील लैंगिक छळ प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली। इतकंच नव्हे तर त्यांनी स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम म्हणजेच SIT ची मागणी केली। आता यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर निवेदन करताना SIT ची घोषणा केली आणि वरिष्ठ महिला IPS पोलीस अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं म्हटलं। खरं तर या प्रकरणात ज्या अल्पवयीन मुलीचा छळ झालेला आहे त्या मुलीची नेमकी परिस्थिती काय आहे यावर माझं लाईव्ह आहे आणि आता या लाईव्हचं नावच आहे मी प्रतिकार करायचे तो लाथाबुक्क्यांनी मारायचा। पवार माझ्या जवळचा, क्षीरसागरांनी उघडलं तोंड। आता हे दोन वेगवेगळे विषय आहेत, पण या दोन्ही वेगवेगळ्या विषयांना धरून जे सांगतोय ती माहिती सत्य आणि वास्तवातली आहे। ज्या मुलीचा जुलै 2024 पासून ते अगदी 25 जून 2025 पर्यंत छळ होत होता ती मुलगी या बीड शहरातल्या नामांकित उमा किरण कोचिंग क्लासेसच्या ठिकाणी नीट या परीक्षेची तयारी करत होती। त्या ठिकाणी तिने क्लास लावले होते। ती 11वीतून 12वीत आली, अभ्यासिका त्यासोबतच क्लासेस यामध्ये ती शिकत होती, पण तिचा वारंवार छळ होत होता। 1 वर्षभर या मुलीनं हा छळ सहन केला, पण शेवटी किती सहन करणार आणि शेवटी तिनं
आपली कैफियत, आपल्यावर झालेली आपबीती पोलिसांसमोर मांडली. प्रशांत खाटोकर हा लंपट नराधम शिक्षक, ती जेव्हा अभ्यासिकेत असायची आणि अभ्यासिकेची वेळ सुटली की अभ्यासिकेतून खाली उतरायची, तेव्हा हा गाडी घेऊन खाली उभा असायचा आणि चल बस माझ्या गाडीवर असा तिला म्हणायचा. पण ती वेळोवेळी त्याला टाळायची. त्यानंतर ती क्लासला जायची. क्लासमध्ये गेल्यानंतर हा प्रशांत खाटोकर आणखी तिला छळायचा. सगळ्या मुलांना या बाहेर काढल्यानंतर किंवा ते वर्गातून बाहेर गेल्यानंतर तिला एकटीला केबिन मध्ये बोलवायचा. तिला तिचे कपडे काढायला सांगायचा, तिचे फोटो काढायचा, आणखी बॅट टच करायचा. आणि हे सगळं ती तोंड दाबून मुक्याचा मार अशा रीतीनं सहन करत होती. शेवटी तिला जाणीव झाली की आता हे खूप झालं. आता मला या क्लासेसचे चालक मालक जे विजय पवार आहेत त्यांच्या कानावर हे घालायला हवं. म्हणून ती त्या विजय पवारला आपली कैफियत सांगायला गेली. तिथं गेल्यानंतर तो तर त्याच्याही पेक्षा नराधम लंपट निघाला. तो तिला असा म्हणाला की त्यासाठीच मी त्याला ठेवलंय, मुलींना त्रास देण्यासाठी. आणि त्यानं देखील पुन्हा त्या प्रशांत खाटोकर सारखंच वागायला सुरुवात केली. बॅट टच करणं, केबिन मध्ये बोलावणं आणि तिला कपडे काढायला लावणं, फोटो काढणे, बरंच काही मला सांगताही येत नाही अशा गोष्टी. इतका हलकट हा विजय पवार. आता या सगळ्या प्रकरणानंतर तिने आपल्या जवळची कोणीतरी मैत्रीण म्हणून तिला सांगावं म्हणून तिला सांगितलं, तर तिनं तर दिलेलं उत्तर अतिशय धक्कादायक होतं. ती तिला म्हणाली, ते आपले सर आहेत, त्यांना आपण रिस्पेक्ट द्यायचा. आता बोलायचं काय, सांगायचं काय, करायचं काय. शेवटी ही मुलगी हा त्रास सहनच करत राहिली. 15 दिवस जेवली नाही की झोपली नाही. रात्री झोपेतून दचकून उठायची. शेवटी तिनं आई वडिलांना कुठे ना कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न केला असेलच, पण शेवटी आईचं काळीज. आईनं तिला विचारलं की काय झालंय काय नाही, पण बोलायला तयार नाही. शेवटी अभ्यासाचा काही ताण येतोय का म्हणून आई वडील या विजय पवारला भेटायला गेले. त्यावर विजय पवारनं उडवाउडवीची उत्तरं दिली. पण शेवटी आईनं आपल्या मुलीकडून माहिती काढलीच. आता माझे आई वडील हे सगळं सांगितल्यानंतर स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील असं जेव्हा तिला वाटायला लागलं, तेव्हा मात्र तिनं पोलिसांसमोर आपली प्रत्यक्ष तक्रार नोंदवली. आता ही तक्रार नोंदवल्यानंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाल्यानंतर 26 जूनला हा रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. आणि मग मात्र या दोघांविरोधात पोक्सो अंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोक्सो म्हणजेच या ठिकाणी या बाल विद्यार्थ्यांचा, अल्पवयीन मुलांचा जो छळ होतो त्या अंतर्गत हा कायदा आहे. त्यांच्या संरक्षणासाठी हा कायदा आहे. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस या कायद्याअंतर्गत या दोघांनाही अटक करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली. पण हे दोघेही त्याच रात्री पसार झाले. जाता जाता कोणाला तरी हॅपी बर्थडे म्हणून गेले, त्या ठिकाणी हजेरी पण लावून गेले. नंतर एक धाराशिवला गेला, एक नगरला गेला आणि शनिवारी मध्यरात्री हे दोघे जण मांजर सुंबा या ठिकाणी एकत्रित येऊन पुण्याच्या दिशेने जाणार आहेत ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून या दोघांना मांजर सुंबा परिसरात अटक केली. त्यांच्या मुसक्या आवळल्या, त्यांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं. कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर करण्यात आलं आणि आता त्यांना 5 जुलै पर्यंत पुन्हा एकदा पोलीस कोठडी देण्यात आली आहे. म्हणजे 5 दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली. हे सगळं प्रकरण मी जे तुम्हाला सांगतोय, अर्थात एका मुलीची मानसिक शारीरिक अवस्था काय असते ना,
हे मी तुम्हाला आता या ठिकाणी समजून सांगणार आहे. कारण काल सोमवारीच या मुलीला खरं तर या संपूर्ण प्रकरणानंतर तिला बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आलं. आता ही बाल कल्याण समिती अशाच पीडित मुलींचं त्या ठिकाणी संरक्षण करण्यासाठी नेमण्यात आली आहे. तिला जेव्हा सोमवारी म्हणजे काल बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आलं, त्यावेळी त्या पीडित मुलीनं या समिती समोर गुन्ह्यातील संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तो सगळा ऐकल्यानंतर तिचे आई वडील धाय मोकलून रडले. आता मी जे तुम्हाला सांगणार आहे, जे तिनं या बाल कल्याण समिती समोर सांगितलं, हे ऐकून सुद्धा तुम्हाला धक्का बसेल. या ठिकाणी तिनं काय सांगितलंय बघा. शिक्षक प्रशांत खाटोकर यानं आपल्याला सर्वाधिक त्रास दिला. हा खाटोकर मला सतत बॅड टच करत होता. त्यानं केबिन मध्ये बोलावून मला कपडे काढायला लावले, माझे फोटोही काढले. मी त्याला प्रतिकार केला, पण त्यानं मला लाथाबुक्क्यांनी मारलं. तो काहीही ऐकत नव्हता. किती नालायक नीच हा लंपट आहे. म्हणजे त्या अक्षरशः त्या ठिकाणी प्रतिकार करण्याच्या भावनेत असताना हा मात्र लंपट लिंगपिसाट प्रशांत खाटोकर हा मात्र त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी तिला छळत होता, तिला मानसिक शारीरिक त्रास देत होता. सहनशीलतेचा अंत झाला म्हणून मी पोलिसांत तक्रार दिली. त्याला अद्दल घडली पाहिजे अशा शब्दात या पीडितेनं बाल कल्याण समिती समोर आपली आपबीती सांगितली. इतकंच नव्हे, हा वर्गात देखील इतर विद्यार्थ्यांसमोर माझ्याशी असंच वागायचा, चांगलं वागायचा नाही असंही तिनं म्हटलं. तो काय करायचा? तिने बघा काय सांगितलंय. या विद्यार्थिनीनं मला एक प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर मी देणार आहे असं म्हणून तो क्लास संपल्यानंतर सगळे बाहेर निघून गेले की तिला केबिन मध्ये बोलवायचा आणि नको ते चाळे करायचा. हा जो विजय पवार आहे लंपट, हा जो क्लासचा चालक मालक, तोही नीचच, तो देखील मला अशाच प्रकारे छळत होता असं देखील या पीडितेनं म्हटलेलं आहे. आता हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर बाल कल्याण समिती देखील सुन्न झाली असेल. तिचे आई वडील तर धाय मोकलून रडलेच. तुम्हाला याचा धक्का बसला असेल ऐकून. आता याच प्रकरणात बाल कल्याण समितीनं तिच्या मदतीसाठी तिच्या सोबत एक महिला सहाय्यक रुजू केली आहे, नेमणूक केली आहे. ती काय करणार आहे? या मुलीचं समुपदेशन करून तिला या धक्क्यातून सावरण्यासाठी मदत करणार आहे. करिअरच्या दृष्टीनं तिला मदत करणार आहे. तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तिला मदत करणार आहे. तिला कायदेशीर मदत करणार आहे. खरं तर या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी एक आवाहन केलेलं आहे. या प्रकरणाबाबत आणखी कुणी पीडित असेल किंवा कुणाला काही अधिकची माहिती अथवा पुरावे सादर करायचे असतील तर त्यांनी पोलीस अधीक्षक किंवा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहनच पोलिसांनी केलंय. माहिती आणि पुरावे सादर करणाऱ्यांची नावं गोपनीय ठेवली जातील असं देखील बीड पोलिसांनी यावेळी म्हटलेलं आहे. आज या दोघांनाही कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्यांची रवानगी पुन्हा एकदा 4-5 दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आणि त्यांना चौकशीसाठी त्या ठिकाणी पाठवण्यात आलं. आता हा संपूर्ण तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे किशोर पवार पोलीस निरीक्षक यांच्याकडे देण्यात आलाय. म्हणजे जुलै 2024 ते जून 2025, 25 जून 2025 पर्यंत सुमारे वर्षभर या मुलीला हे दोघे जण छळत होते. आता या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी काल म्हणजे परवा रात्री एक पत्रकार परिषद घेतली आणि या विजय पवारचे लागे बांधे, त्याचा राजकीय आश्रयदाता बीडचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर आहेत, याचा गौप्यस्फोट केला. इतकंच नव्हे तर हा खाजगी कोचिंग क्लास चालवणारा विजय पवार प्लॉटिंगच्या धंद्यात कसा, त्याच्या स्कूलचं बांधकाम रेड झोन मध्ये कसं चालू आहे, त्याचे
कुणाशी आर्थिक हितसंबंध आहेत आणि या विजय पवारच्या विविध कोचिंग क्लासेसमध्ये सुमारे 5,000 विद्यार्थी शिकतायत. यांच्यापैकी यापूर्वी आणखी किती मुलींचा यांनी लैंगिक छळ केलाय याची देखील माहिती बाहेर यायला पाहिजे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. इतकंच नव्हे तर त्यांनी याबाबत वरिष्ठ महिला पोलीस म्हणजेच IPS अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी आणि SITच्या मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असं देखील म्हटलंय. शिवाय विजय पवार, प्रशांत खाटोकर आणि संदीप क्षीरसागर यांचे CDR, IPDR देखील तपासले जावेत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. अशा अनेक तक्रारी आतापर्यंत या प्रकरणात पुढे येतील असं देखील त्यांनी म्हटलंय, कारण निव्वळ आपली अब्रू वेशीवर टांगली जाऊ नये म्हणून अनेक जण शांत आहेत, जीव मुठीत घेऊन आहेत. या विजय पवारनं अनेक छोटे मोठे क्लासेस त्यांच्यावर दबाव टाकून आर्थिक दृष्ट्या आणखी काही धाकदपटशाच्या माध्यमातून त्यांचे क्लासेस बंद पाडले. कोट्यवधींची माया जमवली. वर्षाकाठी 36-40 कोटी रुपये हा फीच्या माध्यमातून वसूल करत होता. अशा या विजय पवारचं या संदीप क्षीरसागर यांच्याशी कनेक्शन असल्याचं स्वतः संदीप क्षीरसागर यांनी आज विधिमंडळात म्हणजेच विधान भवनात बाहेर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. काय म्हणाले संदीप क्षीरसागर? पवार माझ्या जवळचा आहे, पण तरी देखील मी पोलिसांना सांगितलेलं आहे की त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. आता धनंजय मुंडेंनी जे काही आरोप केले ते खोडताना संदीप क्षीरसागरांनी असा टोला आणला की ते असं म्हणतायत की हा गुन्हा काही 10 दिवस नाही लागले याला दाखल व्हायला, हा लगेच ज्या रात्री फिर्याद दिली त्याच रात्री गुन्हा दाखल झाला. तुमच्यासारखं मी 150 दिवस कुठं गायब नव्हतो असं संदीप क्षीरसागर म्हणाले. इतकंच नव्हे तर होय, माझे देखील CDR तपासा, होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी असं देखील संदीप क्षीरसागर म्हणाले. पण आता याच्यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि तो प्रश्न अत्यंत महत्वाचा, तो म्हणजे या ठिकाणी धनंजय मुंडेंनी उपस्थित केलेला कोणत्याही साध्या गुन्ह्यात 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळते, पण इतका गंभीर गुन्हा घडलेला असताना 3 दिवसांची पोलीस कोठडी मागूनही अवघी 2 दिवसांची पोलीस कोठडी का देण्यात आली असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. हाच मुद्दा आमदार चेतन तुपे यांनी अधिवेशनात मांडला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी SITच्या स्थापनेची घोषणा करताना पोलीस कोठडी फक्त 3 दिवसांचीच का मागण्यात आली आणि 2 दिवसांचीच का देण्यात आली याची देखील चौकशी करण्यात येईल असं देखील स्पष्ट केलेलं आहे. इतकंच नव्हे तर या सगळ्या प्रकरणातले जे नराधम आहेत, दोषी असतील त्यांना तर कठोरात कठोर शिक्षा होईलच, पण यांचे जे कोणी राजकीय वर्धस्त आहेत, यांना जे कोणी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल, त्यांना देखील शिक्षा होईल असं आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख प्रकरण यावेळी संदीप क्षीरसागरांनी तो मुद्दा उपस्थित केला की या सगळ्या प्रकरणात जे आता धनंजय मुंडे बोलतायत ते संतोष देशमुख प्रकरणात का बोलत नव्हते. त्यावर धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं, होय मी 200 दिवसांनी पब्लिकली बोलतोय. ज्यावेळी माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू होती, ज्या घटनेशी माझा कुठेही आणि कसलाही संबंध नव्हता, त्या प्रकरणात जे माझ्या विरुद्ध बोलत होते त्यांच्या विरोधात मी काही बोललेलो नव्हतो, कारण सत्य काय आहे ते मला माहित आहे आणि ते सत्य लवकरच बाहेर येईल. मुंडे साहेब, तुम्ही जे म्हणताय ना संतोष देशमुख प्रकरणात सत्य काय आहे ते मला माहिती आहे, तर ते बाहेर लवकर येईल. यापेक्षा जे काही सत्य आहे ते समोर उघड करा, होऊन जाऊ दे दूध का दूध आणि पाणी का पाणी. या सगळ्या प्रकरणावर जेव्हा काल सुरेश धस यांची प्रतिक्रिया घेण्यात आली तेव्हा सुरेश धस काय म्हणाले की प्रत्येक वेळी मीडिया समोर जाणं मला उचित वाटत नाही. धस साहेब, मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, संतोष देशमुख प्रकरणात तर अख्खा
मीडिया टीम घेऊन तुम्ही फिरत होतात. जाल तिथं धस मीडिया जाईल तिथं आणि रोज काही ना काहीतरी नवीन तुमचे खळबळजनक खुलासे समोर यायचे. गप्पस्फोट करायचा तुम्ही. त्यावेळी तर काय राष्ट्रवादीची बडी मुन्नी बिन्नी काय काय चाललेलं तुमचं, काय पिक्चरचे डायलॉग आणि काय काय. या प्रकरणात का कच खाल्लीत तुम्ही? हे प्रकरण तुमच्याच जिल्ह्यातलं आहे ना. एका मुलीवर लैंगिक पद्धतीने तिला त्रास दिला गेला, शारीरिक मानसिक तिचा छळ केला गेला. अशा वेळी तुम्ही का कच खाल्लीत? या प्रकरणाला देखील तुम्ही तितक्याच ताकदीने हाताळायला पाहिजे होतं, समोर यायला पाहिजे होतं, मोर्चे काढायला पाहिजे होते, फ्रंट फुटला यायला पाहिजे होतं. पण तुम्ही आपल्या जवळची जी माणसं आहेत त्यांच्या जवळच्या माणसांवर जर काही कोणी आरोप झाला असेल तर मात्र हातवर करून गप्प बसलात का? मग असं म्हणायचं का? तुमच्या वागण्यातून महाराष्ट्राला का चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करताय? संदीप क्षीरसागरांच्या तुम्ही जवळचे म्हणून हा विजय पवार संदीप क्षीरसागर यांच्या जवळचा आहे. स्वतः संदीप क्षीरसागर यांनी मान्य केलंय, त्यांनी नाकारलेलं नाहीये. मग तुम्ही काय घाबरताय? या प्रकरणात या पीडित मुलीला न्याय मिळायला पाहिजे आणि तिला न्याय मिळवून दिला पाहिजे. हे तुमचं काम नाही का? खरं तर या प्रकरणात तिला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे. या प्रकरणात तिच्यासाठी तुम्ही आवाज उठवला पाहिजे. आणखी असे किडी तक्रारदार असतील त्यांना विश्वासात घेऊन तक्रारी नोंदवण्यासाठी त्यांना संरक्षित केलं पाहिजे. पण तुम्ही मात्र दोन हात लांब राहताय. आणखी बरेचसे बीड मधले आमदार आहेत त्या ठिकाणी. नमिता मुंदडा काही बोलत नाहीयेत, प्रकाश सोळंकी काही बोलत नाहीयेत, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिल्या. तिथं बजरंग सोनवणे खासदार आहेत, त्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली की एखाद्या आरोपी बरोबर फोटो आहेत म्हणजे पुरावे कसं काय म्हणणार, यांच्याशी काय प्रकरण आहेत, सिद्ध आहे का? अहो, संतोष देशमुख प्रकरणात देखील धनंजय मुंडेंची यांच्यासोबत फोटो असलेले, तेव्हा मात्र तुम्ही ते नव्हतं म्हणत. तेव्हा मात्र तुम्ही या प्रकरणामध्ये नाही ना, यांच्यासोबत धनंजय मुंडेंसोबत फोटो आहे म्हणजे 100% काहीतरी साठोलोटा आहे. आता धस तर म्हणतायत विजय पवारचे सगळ्या नेत्यांसोबत फोटो आहे. मग सगळ्यांना आरोपी करायचं का? अहो, बीड मधली कुठलीही व्यक्ती तुमच्या सोबत लोकप्रतिनिधी म्हणून फोटो काढणारच की. पण त्यावेळी जेव्हा तुम्ही ठोठो बोंबलत होतात त्या आता कुठं काय? आता काय नाही बोंबलत आहे तुम्ही? म्हणजे इथं काय चाललंय? हे तुमची काही राजकीय पॉलिटिकल रायव्हरली आहे? धनंजय मुंडेंच्या विरोधात प्रकरण असतील त्यावर बोलायचं आणि संदीप क्षीरसागर बाकीची काही कोण मंडळी असतील आपल्या जवळची त्यांच्या विरोधात काही प्रकरण निघालं की गप्प बसायचं. ही कुठली पद्धत आणि ही कुठली पॉलिसी? ह्यावेळी तुमचे राजकीय जोडे आहेत ना ते बाहेर ठेवा आणि जे असे उद्योग करतायत त्यांना जोड्यानं मारा. मग ते तुमच्या जवळचे आहेत का लांबचे आहेत याचा विचार करायला तुम्हाला गरज काय आहे? अहो, या बीडच्या या कोचिंग क्लासमध्ये त्या मुलीनं स्वतःहून पुढे येऊन तक्रार दिली म्हणून अशा किती मुली असतील ज्यांना या नाराधामांनी, या लंपट लिंग पिसाटांनी छळलं असेल, हे कुणास ठाऊक. आता यांचं सगळं बाहेर काढलं पाहिजे. संदीप क्षीरसागर म्हणतात ना सीडीआर तपासा, माझे पण तपासा. धनंजय मुंडेंनी जो परवा आरोप केला होता, ज्या रात्री हा गुन्हा दाखल झाला त्या रात्री या कोचिंग क्लासेस जवळ संदीप क्षीरसागर काय करत होते, स्पॉट व्हेरिफिकेशन करा. त्यावर संदीप क्षीरसागरांनी तोंड का उघडलं नाही? 4 दिवसांनी तोंड उघडलं तुम्ही. आज 26 जूनला गुन्हा दाखल झाला, 27, 28, 29, 30, आज 1 जुलै. 4 दिवसांनी तुम्ही तोंड उघडलं. या 4 दिवसात का तोंड उघडलं गेलं नाही? धनंजय मुंडेंनी तर थेट आरोप केलाय. याबाबत स्थानिक पोलीस गांभीर्याने तपास करताना दिसत नाहीयेत आणि हे आरोपी अटक नाही, त्यांना सरेंडर आलेत, ते शरण आलेत म्हणून. मग या 4 दिवसामध्ये तुमचे काही कॉल झाले का? एकमेकांना मदत केली का? आणखी एक या प्रकरणामध्ये संजय अजय बचुरे नावाचा एक आरोपी आहे. तो पळून जाण्यासाठी सहकार्य यांना सगळ्यांना केलं होतं. या 2 आरोपींना ती गाडी जप्त केली आहे पोलिसांनी. म्हणजे अशी आणखी किती नावं निघणार आहेत? त्यामुळे यांना राजकीय आश्रय कुणी दिला?
शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करेपर्यंत तुम्ही मजल मारलीत. या विजय पवारला शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष केलात तुम्ही. कुठे आहेत छत्रपती शिवरायांचे विचार याच्याकडे? हे असले अहो चौरंग करायला पाहिजे याचा या असल्या लोकांचा. खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रारदार जसे पुढे येतील ना तस तशी माहिती समोर येईल. कालच बीडमध्ये कॅन्डल मार्च देखील या प्रकरणात संदर्भात काढण्यात आला. म्हणजे पब्लिक रस्त्यावर उतरलेली आहे. आता अनेक तक्रारदार भीतीपोटी तक्रार देत नव्हते, पण आता 100% बाहेर येतील आणि या नराधमांबद्दल बोलतील. म्हणून आता मला हाच सवाल करायचा आहे तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही सगळे लोकप्रतिनिधी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून चिखलफेक करण्यापेक्षा आपल्या बीड जिल्ह्याला कसं सुधारवता येईल, या बीड जिल्ह्याला जे काय बदनाम होत चाललेला आहे नको नको त्या प्रकरणांवरून, ते कसं थांबवता येईल, बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा कसं विकासाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वळवता येईल, यासाठी प्रयत्न करा. तुमच्या एकमेकांच्या कुरघोड्या एकमेकांवर काढत बसू नका. त्याच्याने काही मिळणार नाही. हा माझ्या जवळचा, तो माझ्या जवळचा, याच्याने काही उपयोग नाही. याला वाचवायला जाऊ सर्वसामान्य नागरिकांचं काय? कारण की आता छळलं जातोय तो सर्वसामान्य नागरिक. संतोष देशमुख प्रकरणात सर्वसामान्य सरपंचाचा जीव गेला आणि या प्रकरणात लैंगिक या प्रकरणामध्ये तिला मानसिक आणि शारीरिक अवस्थेमध्ये त्रासदायक सगळ्या घटना घडायला लागल्या. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत या बीडची साफसफाई करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी झाडू हातात घ्या. आणि तो झाडू कुठला आहे माहितीये? रस्त्यावरचा नाही, तुमच्याकडे असलेल्या सत्सद विवेक बुद्धीचा. या झाडूनं सगळे झाडून काढा. जे कोण असतील हे असले उद्योग करणारे त्या सगळ्यांना गोळा करा आणि एकदा घाला त्या तुरुंगात. कारण की अशानं बीडची बदनामी वाढत चाललेली आहे हे तुम्हाला का कळेना? याच बीडच्या जनतेच्या जीवावर तुम्ही 5-5, 6-6 टर्म आमदार झालाय. कुणी मंत्री होऊन गेलं, कुणी पालकमंत्री होऊन गेलं, पण त्याच जनतेची अवस्था आज अशी आहे, ना क्लासमध्ये सुरक्षित, ना रस्त्यावर सुरक्षित, ना आणखी कुठे घरादारात सुरक्षित. अहो कुठंच सुरक्षित नाही बीडची जनता. ना महिला सुरक्षित, ना बालक सुरक्षित, ना माणसं सुरक्षित. काय केलं या बीडचं? आता या ठिकाणी ही SIT जी काही नेमली जाणार आहे, आपण आशा करूयात या SITच्या माध्यमातून या पीडित मुलीला न्याय मिळेल आणि या प्रकरणात ज्यांनी नसते उद्योग करून ठेवले ते लंपट शिक्षक आणि त्यांना साथ देणारे, त्यांच्या डोक्यावर राजकीय वरदस्त ठेवणारे जे कोण असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल. आणि हेच खरं तर महाराष्ट्राला अपेक्षित आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली.